त्या बहिणींनो फटाफट आपलं बँक खातं चेक करा। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले। लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। आज 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा झालेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। बहिणींनो अजूनही तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना आदेश दिल्याबरोबरच बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अजितदादा पवारांनी देखील बँकांना निधी दिलाय, त्यामुळे अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झाली। महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। काहीच वेळांमध्ये बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज बहिणींना येणार आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झालं असून 10 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक सर्वात मोठं विधान केलंय, ते म्हणजे जेव्हा ई-केवायसी ची प्रोसेस पार करण्यास सांगितलेली होती तेव्हा बऱ्याच बहिणींकडून एक ठराविक चूक झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जरी सरसकट महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असला, हप्ता वाटपाला सुरुवात झाली असली तरी देखील या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीयेत। लाडक्या बहिणींनो देवेंद्र फडणवीस साहेबांकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रोसेसची पाहणी करण्यात आली होती। त्यामध्ये 70% महिलांनी ई-केवायसी प्रोसेस ही कंप्लीट केलेली आहे। त्यामुळेच हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे टोटल 3,000 रुपये हे लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। परंतु लाडक्या बहिणींनो काही महिलांकडून ठराविक चूक झालेली आहे, त्यामुळे आज पैसे हे त्या बहिणींच्या खात्यावर जमा होत नाहीत। लाडक्या बहिणींनो ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे, कारण ई-केवायसी प्रोसेसची पडताळणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे। आता तुमच्या खात्यावरती 3,000 रुपयाची रक्कम ही जमा होत आहे। सकाळी 10 वाजल्यापासून बऱ्याच महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत, परंतु आतापर्यंत तुम्हाला देखील पैसे मिळालेले नसतील तर लक्षपूर्वक ऐका की तुमच्याकडून देखील ही ठराविक चूक झाली आहे का। कारण लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींकडून ही चूक झाली आहे त्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत। लाडक्या बहिणींनो सकाळी 10 वाजल्यापासून हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। सकाळी बँका सुरू झाल्याबरोबर बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज बहिणींना आलेला आहे, परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुमच्याकडून देखील ही चूक झाली आहे का ते पहा। कोणती चूक झालेली आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत, कारण आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ई-केवायसी प्रोसेसची पाहणी केली आहे। त्याचबरोबर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी 990 कोटी रुपयाचा चेक हा बँकांना दिल्याचं घोषित केलंय। अजितदादा पवारांनी निधी दिल्याबरोबरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून 21 ते 65 वयोगटामध्ये असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ आज मिळत आहे। लाडक्या भावाने दिलेला शब्द आता त्यांनी पाळलाय आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे टोटल 3,000 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहे। अखेर आज या 10 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे। बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे। बऱ्याच बँका या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या असून सकाळी 10 वाजताच महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर थोड्याच वेळामध्ये तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये आज जमा होत असल्याचं सांगितलंय। 3,000 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींना मिळणार असून डिसेंबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे असे 3,000 रुपये हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर जमा होत असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय। लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावर पैसे जमा
जमा होत असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी तर आलीच आहे, परंतु ई-KYC प्रोसेसची पाहणी ही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केल्यानंतरच हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले की ई-KYC प्रोसेसमध्ये जेव्हा तुमच्या वडिलांचा आधार कार्ड नंबर मागवण्यात आला होता किंवा तुमच्या नवऱ्याचा आधार कार्ड नंबर मागवण्यात आला होता, तेव्हा सरकारकडून तुमचं उत्पन्न देखील चेक केलं गेलं. त्यानुसार लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता सोडण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ई-KYC प्रोसेसची पडताळणी करत असताना 70% महिलांची पडताळणी पूर्ण झाल्याचं पाहिल्यावरतीच आता हप्ता वाटपाला सुरुवात केलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा तुम्ही ई-KYC प्रोसेस कंप्लीट करत होता तेव्हा तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला तिथे टाकण्यास सांगण्यात आलं होतं. म्हणजेच तुमच्या आधार कार्डवरून तुमची सर्व माहिती आपल्या एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचली आणि लाडक्या भावाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सोडण्याचा विचार हा केला. परंतु लाडक्या बहिणींनो हा हप्ता जमा होत असताना बऱ्याच महिलांनी गैरवापर देखील केल्याचं सरकारच्या लक्षात आलंय. म्हणजेच बऱ्याच अशा महिला देखील आहेत की ज्या आर्थिकदृष्ट्या सबल आहेत, त्यांची घरची परिस्थिती चांगली असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे. लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीतच आहे की 21 ते 65 हेच वयोगट लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतं. परंतु बऱ्याच महिला अशा देखील आहेत की त्यांचं वय हे जास्त असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जेव्हा आता हे हप्ता वाटप पार पाडत आहे तेव्हा सरकारने यामध्ये नवीन पद्धत वापरलेली आहे. ई-KYC प्रोसेसची पडताळणी झाल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. लाडक्या बहिणींनो आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होत आहेत. सकाळपासून हप्ता वाटपाला सुरुवात तर झालीच आहे, परंतु यामध्ये नवीन प्रणाली सरकारने वापरलेली आहे आणि या डिजिटल आणि पारदर्शक प्रणालीमुळेच लाडक्या बहिणींनो आता तुमच्या खात्यावरती पैसे जरी जमा होत असले तरी ते तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होत आहेत. त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जरी जमा झाले असले तरी त्यांच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज हा आलेला नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती हे डायरेक्ट पैसे देखील जमा झालेले आहेत. लाडक्या बहिणींनो हप्ता वाटप पार पाडत असताना बऱ्याच महिलांना याचा लाभ मिळालेला आहे, परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, कारण त्या महिला आर्थिकदृष्ट्या सबल असताना देखील त्यांनी फॉर्म भरला असेल किंवा त्यांच्या ई-KYC प्रोसेसमध्ये काहीतरी गडबड झाली असेल. लाडक्या बहिणींनो तुम्ही जर ग्रामीण भागातील महिला असाल आणि गरजू महिला असाल तरी देखील तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नसेल तर तुमच्या बँकेचा कोणता प्रॉब्लेम झाला आहे का किंवा ई-KYC प्रोसेसमध्ये तुम्ही चुकीचा काहीतरी फॉर्म भरला आहे का हे देखील आपण पाहणार आहोत. कारण लाडक्या बहिणींनो आज जरी हप्ता वाटप पार पडत असलं तरी बऱ्याच लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र देखील ठरवलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जशी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे तशी काही ठराविक बहिणींसाठी धक्कादायक बातमी देखील आलेली आहे. महिला व बालविकास मंत्र्यांकडून हप्ता वाटपासाठीची यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्यामध्येच पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सोडण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींनो आता हप्ता वाटपाला थोडासा उशीर झाल्याचं देखील सांगण्यात आले, परंतु आता थेट पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळत असून हप्ता खात्यावर जमा होत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी देखील 10 बँकांची नावं जाहीर केलेली आहेत. त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमाचा अवलंब केला जात आहे, ज्यामुळे ज्या बँकांचा IFSC कोड आहे अशाच बँका पात्र ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मान्यता आहे अशाच बँकांमध्ये सकाळी 10 वाजता हे पैसे जमा झालेले आहेत. उरलेल्या बँकांमध्ये थोड्याच वेळामध्ये पैसे जमा होतील. काही बँकांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तेव्हा तुमच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. त्याचबरोबर काही महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा देखील होतील आणि त्यांच्या मोबाईलवरती काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येणार नाही. अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हप्ता एकत्रित सोडण्याचं जाहीर केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आता सध्याला ही घोषणा केलेली असून पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये हप्ता सोडण्यात आलेला आहे. अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचं घोषित केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत
आनंदाची बातमी आलेली आहे. पण हे पैसे आज सकाळी कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत आणि रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता लक्षपूर्वक बघा की आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कोणत्या जिल्ह्यांची नावं जाहीर केली आहेत. त्याचबरोबर अजितदादा पवारांनी कोणत्या 10 बँकांमध्ये हप्ता सोडलाय. लाडक्या बहिणींनो, ज्या बँकांना स्वतःचा IFSC कोड आहे अशा बँकांमध्ये सर्वात आधी हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या बँकांमध्ये सोडण्यामध्ये सरकारला यश आले. त्याचबरोबर निधी मंजूर झाल्याबरोबरच बँकांना चेक देण्यात आलेला आहे. त्यामुळे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांची नावं जाहीर केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट गोरगरीब जनतेमध्ये गोरगरीब जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले आहेत. जिल्ह्यांची निवड देखील झाली आहे. त्याचबरोबर यादी तयार करण्यात आली असून जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावरती हप्ता सोडण्यात आला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी 2 जिल्ह्यांच्या याद्या केलेल्या आहेत. म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये 5 जिल्ह्यांची नावं आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये 5 जिल्ह्यांची नावं आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम ट्रान्सफर होत असताना जिल्ह्यांच्या 2 याद्या करण्यात आल्या आहेत. पहिल्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि उरलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये पैसे जमा होऊ शकतात. 5 जिल्ह्यांची निवड ही एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे, तर 5 जिल्ह्यांची निवड ही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शिंदे साहेब म्हणाले आहेत की बँकांना निधी दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी काल पत्रकार परिषद भरवली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यांची नावं आणि बँकांची नावं देखील जाहीर करण्यात आलेली आहेत. लाडक्या बहिणींनी कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत हे आपण पाहणार आहोत. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे ते आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज थोड्याच वेळामध्ये तुमच्या मोबाईलवरती येऊ शकतो. कारण जर तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण 10 ते 15 मिनिटापूर्वीच एकनाथ शिंदे साहेबांनी पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी देखील दिली आहे. ती कोणती आहे हे देखील आपण पाहूया. कारण आता महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना थेट 3,000 रुपयाचा लाभ मिळत आहे. जर तुमचं खातं हे पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण 10 ते 15 मिनिटापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ती कोणती आहे हे देखील आपण पाहणार आहोत. कारण आता महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना थेट 3,000 रुपयाचा लाभ मिळत आहे. तो लाभ आणखीन वाढवून देण्याचा विचार देखील सरकार करत आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला बोनस देखील मिळू शकतो. नवीन वर्षासाठी लाडक्या बहिणींसाठी आणखीन काही योजना देखील सरकार जाहीर करत आहे. लाडक्या बहिणींनो, हे देखील जाणून घ्या कारण लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे. महिलांनो, लक्षपूर्वक ऐका की जर तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्याकडून कोणती चूक झाली आहे का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण जेव्हा पत्रकार परिषद पार पडली तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC प्रोसेसची पाहणी केल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. बऱ्याच महिलांनी आधार कार्ड नंबर टाकण्यामध्ये चूक केलेली आहे आणि अनेक चुका झाल्यामुळे EKYC प्रोसेस ही बाद झाली. अशा महिलांना अपात्र देखील ठरवण्यात आलं. त्यामुळे लाडक्या बहिणीला लक्षपूर्वक पहा की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे. सरकारने 10 बँकांमध्ये पैसे सोडलेले आहेत. 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आला, परंतु काही बँकांना सरकारने बाद ठरवलेलं आहे. मग अशा बँका अपात्र ठरलेल्या आहेत. काही बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सची अट आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्या बहिणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकत नाहीत. आता जेव्हा या बँकांची नावं सरकारने जाहीर केली तेव्हा त्या बँकांची निवड करताना सरकारने मिनिमम बॅलन्सची अट नसणाऱ्याच बँकांची निवड केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही बँकेमध्ये पैसे जमा झाल्या लगेच बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. अशाच 10 बँकांमध्ये आज पैसे सरकारने सोडलेले आहेत. तुमच्या खात्यावर आता पैसे जमा झाले आहेत. ते कोणत्या बँकांमध्ये जमा झाले आहेत हे देखील पाहावं लागणार आहे. कारण सरकारकडून आता थेट या 10 बँकांमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने ठरवलेलं आहे की पैसे हे 100% बहिणींना मिळावेत, म्हणजेच बहिणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकतात। सरकारने फक्त अशाच बँकांमध्ये पैसे सोडलेले आहेत, तर आपण पाहणारच आहोत की कोणत्या 10 बँकांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। सर्वात पहिल्यांदा सरकारने सर्व योजनेसाठी पात्र ठरलेल्या पोस्ट बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडलेला आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं जर ICICI बँकेमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 3000 रुपयाच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आला। कॅनडा बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ आज मिळेल। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे कॅनडा बँकेमध्ये सरकारने सोडले आहेत। पंजाब आणि सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या सर्व महिलांना आज लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये पंजाब आणि सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं काढलं असेल तर लाडकी बहीण योजनेच्या 3000 रुपयाचा हप्त्याचा लाभ हा काहीच वेळामध्ये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचं खातं काढणाऱ्या सर्व महिलांना 1 तासामध्ये हप्ता जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। बँक ऑफ बडोदामध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील पैसे जमा झाल्याचा मेसेज हा आलेला आहे। जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँकेमध्ये देखील आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आला। त्यामुळे महिलांनो, आता तुम्हाला या बँकांमध्ये हप्त्याचा लाभ मिळत आहे। 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। या बँकांमध्ये कोणतीही मिनिमम बॅलन्सची अट नाही, त्यामुळे सर्वच पैशाचा लाभ तुम्हाला मिळत आहे। या बँकांमध्ये कोणतीही तक्रार नाहीये, म्हणजे कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला सरसकट 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। कोणतेही पैसे हे तुमच्या खात्यामधून बँक कट करून घेणार नाही, कारण या बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सची अट नाही। त्यामुळे पैसे जमा झाल्याबरोबर तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। कोणतीही शिल्लक रक्कम बँकेमध्ये ठेवण्याची गरज नाहीये। सरकारने बँकांना 990 कोटी रुपयाचा निधी हा दिलेला आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी बोललेलं होतं की आता बँकांना चेक दिलाय आणि लगेचच बँकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज हा तुम्हाला येणार आहे। बँकांना निधी पोहोचवण्यात आल्यामुळे बँकांकडून पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबल्याबरोबर आणि बँका उघडल्याबरोबरच 10 वाजता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज हा बहिणींना आलेला आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील काही जिल्ह्यांची नावं जाहीर केली आणि काही बँकांची नावं देखील जाहीर केलेली आहेत। त्या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यावर 3000 रुपयाचा लाभ हा सकाळी 10 वाजता जमा झालेला आहे। राज्य सरकारकडून मोठी बातमी समोर आली असून आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील याच महिन्याच्या वाटपामध्ये होत आहेत, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर असं एकत्रित हप्ता वाटप पार पडत आहे। शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबल्याबरोबरच 3000 रुपयाची रक्कम ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेत त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोत। सर्वात पहिल्यांदा लातूर जिल्ह्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सकाळी 10 वाजता हे पैसे लातूर जिल्ह्यामध्ये जमा झाले। त्यानंतर शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर देखील आज पैसे जमा झाले आहेत। हिंगोली जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला। सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबल्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ मिळाला। रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना देखील लाडक्या भावाकडून म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांकडून 3000 रुपयाची रक्कम ही मिळालेली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर सकाळीच पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील अखेर हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव
यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी प्रोसेसची पाहणी पार पडल्यानंतर सरकारने ही नवीन यादी तयार केलेली आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सरसकट जमा झाले आहेत हे देखील पाहावं लागणार आहे. या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली. या बँकांमध्ये सरकारने पैसे सोडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे. अखेर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे बहिणींना मिळाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या आनंदाने नाचू लागल्या आहेत. आनंदाची बातमी ही मिळालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 + 1500 असे 3000 रुपये हे जमा झालेले आहेत. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे बहिणी खुश आहेत. सरकारने आता पैसे सोडले आहेत, परंतु फक्त या 10च बँकांची निवड सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी केली असल्यामुळे त्या बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडलेला असून थेट महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली. लाडक्या बहिणींनो, अजूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कधीही हप्ता जमा झाल्याचा मेसेज हा तुम्हाला येणार आहे. हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आपल्या राज्य सरकारने दिलेली आहे. सर्वच बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण रात्रीपर्यंत कधीही कोणत्याही क्षणी पैसे हे तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे असे दोन्ही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यावर सोडण्यात आलेले आहेत. एकत्रित दोन्ही हप्ते जमा होत असताना 3000 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर हा पहिलाच हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारकडून सोडण्यात येत आहे. बऱ्याच महिलांची ई-केवायसी प्रोसेस चुकीची झाल्यामुळे सरकारने त्या महिलांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु अखेर थेट बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झालेले आहेत. काही महिलांकडून ई-केवायसी प्रोसेस ही कंप्लीट करण्यात आली नव्हती, तरी देखील लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने ही महत्त्वाची बातमी दिली आहे. सकाळी 10 वाजताच महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले, तर काही महिलांच्या खात्यावरती पैसे हे दुपारी जमा झालेले आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण बऱ्याच बँकांना यामधून अपात्र देखील ठरवण्यात आलेलं आहे. सरकारने 10च बँकांमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेतला, कारण त्या बँकांना स्वतःचा IFSC कोड असणार आहे. म्हणजेच बऱ्याच महिलांनी अशा बँकांमध्ये देखील खातं काढलेलं आहे की त्या बँकांमध्ये स्वतःचा IFSC कोड त्या बँकांना नाही आहे किंवा त्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सची अट आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं अशा अनेक बँका आहेत की ज्यांना रिझर्व्ह बँकेकडून मान्यता देखील नाही आहे. मग अशा बँकांमध्ये महिलांचे पैसे हे जमा होत नाहीत. निधी मिळाल्यानंतर सरकार हप्ता वाटपाला सुरुवात करतं आणि पैसे हे बँकेमध्ये सोडतं. बँकांना चेक देतं आणि पैसे हे महिलांच्या खात्यावर सोडण्याचे आदेश देखील देण्यात येतात. परंतु काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात किंवा मिनिमम बॅलन्सची अट असते, त्यामुळे महिलांना 1500 रुपयाचा लाभ हा मिळत नाही. मग यावेळेस तर आता दोन्ही हप्ते एकत्रित सोडण्याचा विचार सरकारने केलेला होता. म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये सरकार महिलांच्या खात्यामध्ये सोडणार होतं. मग यावेळेस हे पैसे जमा होत असताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्णपणे 3000 रुपये जमा व्हावेत म्हणून सरकारने यावेळेस नवीन प्रक्रियेचा अवलंब केलेला आहे. आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती आता सरसकट पैसे सोडत असताना सरकारने फक्त याच बँकांची निवड आता हप्ता वाटपासाठी केलेली होती. म्हणून महाराष्ट्रातील 10च बँकांमध्ये हप्ता वाटप पार पडत असून या बँकांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील याच बँकांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि सकाळी एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही महिलांना सकाळी 10 वाजताच पैशाचा लाभ मिळाला, तर काही महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत. सकाळी 10 वाजल्यापासून या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असल्यामुळे काही महिलांना सकाळीच पैसे मिळालेले आहेत, तर काही महिलांच्या खात्यावरती 10 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर रात्रीपर्यंत हे पैसे खात्यावरती जमा होणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांना याचा लाभ मिळणार आहे आणि दोन्ही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून
नोव्हेंबर महिन्याचे 1500 आणि डिसेंबर महिन्याचे 1500 असे टोटल 3000 रुपये असे दोन्ही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही हप्ते एकत्रित सोडण्याचा निर्णय घेतला असून बहिणींना दोन्ही हप्त्याचा लाभ मिळत आहे।